मी असं म्हणेन की गुलकंद इज द बेस्ट मेडिसिन टू कंट्रोल युअर क्रॅम्प्स ड्युरिंग पिरियड्स. सो जेव्हा तुम्हाला माहितीये की तुमचं ओव्ह्युलेशन चालू झालंय, पिरियड्स यायच्या आधी 10 दिवसाची सुरुवात करताना तुम्ही एखादा चमचा गुलकंद खाल्लात तरी तुमचा ओव्हरऑल मूड सॅटिस्फाय व्हायला मदत होईल, तुमचे हॉर्मोन्स नीट काम करतील, थोडे थंडावा मिळायला मदत होईल. मी खूप सारे इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर हे बघितलं की बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचं जेव्हा भांडण होत आहे तेव्हा गर्लफ्रेंडला तो चॉकलेट आणून देतो. चॉकलेट इज नॉट द सोल्युशन. सोल्युशन इज समथिंग डिफरंट. तुम्ही त्याला इमोशनली किती अवेलेबल आहात, तुम्ही तिला इमोशनली किती सॅटिस्फाय करताय, तुम्ही तिला किती सिक्युअर करताय, हे महत्वाचं आहे. नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आजचा विषय पण खास आहे आणि आपले गेस्ट पण खास आहेत. या एक न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन आहेत, स्पोर्ट न्यूट्रिशनिस्ट आहेत स्पेशली, आणि गेल्या 16 वर्षांपासून त्यांचा एक्सपिरियन्स आहे यामध्ये. मी त्यांचं स्वागत करते, अवंती दामले. नमस्कार आणि वेलकम. मी तुमच्याबद्दल माहिती देण्यापेक्षा तुम्हीच का नाही आपल्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल सांगत. ओके, सो नमस्कार, मी अवंती दामले. मी स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस कन्सल्टंट आहे. गेली आता 20 वर्ष प्रॅक्टिस करते पुण्यामध्ये. मी टेलर मेड डाएट प्लॅन्स देते, प्रत्येकाच्या गरजेनुसार, प्रत्येकाच्या शरीराच्या गुणधर्मानुसार, त्याचबरोबर काही आजार असतील तर त्याचा विचार करून आणि गोल सेट करून. सो मी स्पोर्ट्स पर्सनला डाएट प्लॅन देते. त्याच्यानंतर लाईफस्टाईल डिसीजेस जे आहेत, ज्याच्यामध्ये डायबिटीस आहे किंवा हायपरटेन्शन आहे, PCOD आहे, इन्फर्टिलिटी आहे, प्रेग्नन्सी आहे, तर ह्या सगळ्यासाठी डाएट प्लॅन माझ्याकडून दिले जातात. त्याचबरोबर मी लिहिते. सो पेपरमध्ये एस्पेशली सकाळमध्ये माझी लेखमाला होती आहारावरचीच. त्याचबरोबर मी जनरल रायटिंग पण करते. सो जे मनातलं असतं, तर मी एक माझं पुस्तक आहे अलवार मनातलं या नावाचं. सो त्याच्यामध्ये मी मनातल्या भावनांविषयी काही बोलली आहे जे अवेलेबल आहे. त्याचबरोबर मी सोशल मीडियावर पण बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असते. ऑफकोर्स न्यूज चॅनल्स जे आहेत त्याच्यामध्ये मी असोसिएट होते. ABP माझा असेल किंवा स्टारच्या चॅनलवर, त्याच्यामध्ये न्यूज चॅनलवर स्पेशली मी आहाराच्या बद्दलच्या काही टिप्स सांगत होते. रेडिओवर असते. सो आय एम अ ऑथर, रायटर अँड मदर ऑफ 2 टीनेज गर्ल्स. असं अशी जर्नी आहे माझी. मल्टी टॅलेंटेड म्हणतात तसं. ट्राईंग टू बी लर्न समथिंग डेली. सो रोज नवीन एक्सपिरियन्स असतो. मस्त मस्त. आणि सगळ्या एक्सपिरियन्स आपल्या प्रेक्षकांना आणि आपल्या एपिसोडला सुद्धा नक्की फायदा होणार आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की क्रेविंग कंट्रोल कसं केलं पाहिजे, पोर्शन कंट्रोल कसा केला पाहिजे, किंवा आता सणासुदीचे दिवस चालू होत आहेत तर त्यावेळेस गिल्ट फ्री कसं खाल्लं पाहिजे. तर या सगळ्या विषयावर आम्ही आज गप्पा मारणार आहे. त्या एपिसोडला सुरुवात करूया. तर आजच्या या फास्ट लाईफस्टाईलमध्ये क्रेविंग्स खूप होत असतात आपल्याला. म्हणजे अधेमध्ये म्हणजे जेवण झालं तरी आपल्याला कधी कधी खूप क्रेविंग्स होतात, गोड खायचे, हे खायचे, चटपटीत खायचे. तर ते असणं कितपत नॉर्मल आहे? ओके, हां. सो तुझा प्रश्न होता की आपल्याला जे काही क्रेविंग होत आहे तर ते नॉर्मल आहे का? तर ते खूप नॉर्मल आहे, कारण आपल्या शरीरामध्ये 2 महत्त्वाचे हॉर्मोन काम करतात, ज्याचं नाव आहे ग्रेलिन आणि लेप्टिन. ग्रेलिनचं काम असतं की तुम्हाला भूक लागल्याची भावना ते उद्दीप्त करतं, आणि लेप्टिन हे तुमचं पोट भरल्याची भावना उद्दीप्त करतं. तर हे 2 हॉर्मोन जेव्हा नीट काम करत असतात तेव्हा आपल्याला रेग्युलर भूक लागते किंवा कुठल्याही प्रकारचं क्रेविंग होत नाही आहे. पण जेव्हा ह्या 2 हॉर्मोन्समध्ये बदल व्हायला लागतात, ह्या दोघांमध्ये असंतुलन व्हायला लागतंय, ताणतणाव आहे, इरेग्युलर झोपेचा पॅटर्न आहे, खाण्याच्या वेळा स्किप होत आहेत, तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये क्रेविंग व्हायला लागतं. आणि क्रेविंग हे बऱ्याच वेळा तुमच्या मेंटल हेल्थशी असोसिएट असतं. अच्छा. आता आपल्या सगळ्यांना एक फेमस सिनेमा माहिती आहे की दिल धडकने दो. त्याच्यामध्ये जेव्हा अनिल कपूर दुसऱ्या काही बायकांबरोबर बोलतोय ते बघून जी त्याची बायको आहे शेफाली छाया, तिला छान वाटत नाहीये, तिला इन्सिक्युरिटी जागी होते आणि ती बऱ्यापैकी स्वतःची काळजी घेते, तयार वगैरे होते. पण जेव्हा तिला हे दिसतं तेव्हा ती बेडरूममध्ये जाऊन खूप सारा गोड पदार्थ खाते, कोंबते आणि रडते, कारण तिला जी इन्सिक्युरिटी
इन्सिक्युरिटीची भावना आहे किंवा तिला जे असुरक्षित वाटतंय ते ती त्या गोड पदार्थांशी असोसिएट करते. आणि जेव्हा आपण साखर खातो तेव्हा डोपामाइन सिक्रेशन होतं आणि डोपामाइन सिक्रेशनमुळे आपल्याला छान वाटायला लागतं. अशी ही विशियस सायकल आहे आणि ही विशियस सायकल आपल्या नकळत चालू होत असते. आणि बऱ्याच वेळा इस्पेशली बायकांमध्ये, कारण किचन इज नेक्स्ट टू अस, आपण बऱ्याच दिवसभरातला बराच काळ आपण किचनमध्ये असतो, तर तो आपण फूडशी निगडीत करतो आणि म्हणून बायकांमध्ये इमोशनल इटिंग जास्त दिसतं. अच्छा. आणि असं पुरुषांच्या बाबतीमध्ये पण आहे, म्हणजे त्यांच्याकडे इमोशनल इटिंग नसेल दिसत तरी वारंवार चहा कॉफी पिणं किंवा सिगरेट पिणं हे दिसायला लागतं. सो जेव्हा जेव्हा कुठल्याही प्रकारचा ताणतणाव मनावर येतोय तेव्हा फर्स्ट स्टेप इज फूड दॅट विल गिव्ह यू कम्फर्ट. सो मग ह्याच्यावर सोल्युशन काय? आता ह्याच्या मागचं आपण थोडंसं सायन्स समजून घेऊया. ओके. ताणतणाव केव्हा येतो? जेव्हा आपल्याला खूप अपेक्षा असतात काही गोष्टी काही कालावधीमध्ये कम्प्लीट होण्यासाठी. सो तुमच्या काही असाइनमेंट्स असतील किंवा तुमचे काही टिपिकल तुम्हाला सबमिशन असेल, तुमचं जे काही असेल ते, किंवा तुम्हाला वेळेवर पोहोचायचं असेल, तुम्हाला एखादा प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा असेल, तर ह्या सगळ्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की काही काही लूप होल्स राहतात आणि आपल्याला जे अपेक्षित आहे ते घडत नाही. ओके. आपल्याला जे अपेक्षित आहे त्या टाइम ड्युरेशन मध्ये, त्या टाइम फ्रेम मध्ये घडत नाही. आपल्याला जे दुसऱ्यांकडून थोडंसं व्हॅलिडेशन पाहिजे असतं ते मिळत नाही. आपल्याला जे कौतुकाचे शब्द पाहिजे असतात ते मिळत नाहीत. आणि ह्या सगळ्यामध्ये गुफक होतो, एन्झायटी ट्रिगर होते, इरिटेशन ट्रिगर होतं, परत एकदा ऍसिड रिफ्लक्स होतोय, गट डिस्टर्ब होतोय. तर हे सगळं दिसायला लागतं आणि हे सगळं झाल्यानंतर मग फूड क्रेविंग व्हायला लागतं. ओके. सो हे त्याच्या आधी हे सगळे असे बदल, हे सगळे बदल होत असतात. म्हणजे मी खूप सारे इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर हे बघितलं की बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचं जेव्हा भांडण होत आहे तेव्हा गर्लफ्रेंडला तो चॉकलेट आणून देतो. चॉकलेट इज नॉट द सोल्युशन. सोल्युशन इज समथिंग डिफरंट. तुम्ही त्याला इमोशनली किती अवेलेबल आहात, तुम्ही तिला इमोशनली किती सॅटिस्फाय करताय, तुम्ही तिला किती सिक्युअर करताय, हे महत्वाचं आहे. म्हणजे आपण सिम्पल रूटच घेतो जेव्हा आपण इरिटेट असतो तेव्हा, तो म्हणजे साखर. पण एक असं म्हटलं जातं की वेन एव्हर यू आर अपसेट गो फॉर वॉक, वेन एव्हर यू आर इरिटेटेड गो इन सनलाइट. जेव्हा तुम्हाला रडू येत आहे तेव्हा तुम्ही नेचरमध्ये जा, तर तुम्ही हील होऊ शकता. कारण का नेचरमध्ये ती स्वतःची अबिलिटी आहे, नॅचरल हे त्या गोष्टी, नॅचरल सनलाईट आहे, ग्रीनरी आहे, पशु पक्षी आहेत, त्यांचा साऊंड आहे, त्या साऊंडनी आपण हील होतो. म्हणजे पक्ष्यांचा जो किलबिलाट आहे आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला छान वाटतं. ओके. झरा आहे, झरा वाहतोय, तर झऱ्याचं पाणी जेव्हा आपण अंगावर घेतोय, पाय बुडवून बसतोय, इट इज अ नॅचरल हिलिंग. ओके. सो असं अजिबातच नाही आहे की प्रत्येक बॉयफ्रेंडनी चॉकलेट दिलं की ती छान खुश होणार आहे. तुम्ही मध्ये घेऊन जाऊ शकता, वॉकला घेऊन जाऊ शकता, सायकलिंग करू शकता, स्विमिंग करू शकता. इव्हेंच्युअली तिचा मूड अपलिफ्ट व्हायला मदत होईल. ओके. करेक्ट. मस्त, फारच छान एक्सप्लेन केलं. आणि आता तुझा दुसरा प्रश्न होता म्हणजे फूडच्या बाबतीमध्ये की फूडमध्ये काय होतं. तर जेव्हा आपण ताणतणावाखाली असतो तेव्हा आपण आयदर खूप खातो किंवा कमी खातो, दोनच गोष्टी होतात. ज्यांना असं वाटतं की ज्यांचं पोटच भरत नाही, म्हणजे कितीही खाल्लं तरी ते समाधानच मिळत नाहीये असं होतं. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की राग आलाय, भांडण झालंय, मी खाणारच नाही, मी जेवणारच नाही, मी उपाशी राहणार आहे, अशी कुठेतरी ही स्ट्रॅटेजी प्लॅन केली जाते. तर मी असं म्हणेन की जेवणाच्या वेळा आपण स्किप करणं जर थांबवू शकलो तर आपल्याला त्याचा फायदा होईल. म्हणजे काहीही सिच्युएशन असली तरी जेवणाच्या वेळा फॉलो करायच्या. पाणी व्यवस्थित प्यायचं. बऱ्याच वेळा जेव्हा ताणतणावाखाली असतो तेव्हा पाणी पिणं होत नाही आणि डिहायड्रेशनमुळे मेंटल फॉग व्हायला लागतो, विचार आपले भरकटतात. तर विचारांना योग्य दिशा देण्यासाठी आपल्याला पाणी पण व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. तर हे दोन छोटे बदल आपण प्रामुख्याने करावे. नक्कीच नक्कीच. आता तुमच्या बोलण्यातून मला असं जाणवलं की जेव्हा पिरियड्स मध्ये सुद्धा स्त्रियांना गोड खायची असे खूप क्रेविंग्स लागलेले असतात किंवा डार्क चॉकलेट खायचं, हे खायचं, ते खायचं, ते कशासाठी. इव्हन काही काही वेब सिरीज किंवा ह्याच्यातही दाखवतात की गर्लफ्रेंडचा किंवा बायकोचा मूड ऑफ असेल किंवा पिरियड्स मध्ये जेव्हा ती अंडर स्ट्रेस असेल तर नवरा किंवा बॉयफ्रेंड तिला आणून चॉकलेट देतो, ती लगेच खुश होते. सो त्याच्या मागचं काय? ओके. सो जेव्हा जेव्हा आपल्या शरीरामध्ये काही बदल होत असतात, एस्पेशली मेन्स्ट्रुएशन सायकलचे किंवा मेनोपॉज, या दोन्ही ह्याच्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स खूप जास्त होत असतो. तर शरीराला फ्युएल पाहिजे आणि ते फ्युएल प्रोबॅबली आपण बहुतेक वेळा कार्बोहायड्रेट्स रूपातच घेत असतो. सो सिम्पल शुगर्स ह्या जास्त पटकन एनर्जी देतात, म्हणून
नॅचरली आपण इन्क्लाइन होतो शुगरी फूडकडे. मग त्याच्यामध्ये चॉकलेट असेल, चॉकलेटमध्ये मी असं म्हणेन की डार्क चॉकलेट माइट हेल्प यू इन स्मॉलर पोर्शन साईज, कारण का मॅग्नेशियम मिळेल, सेलेनियम मिळेल, तर हे सगळे मिनरल्स पण मिळतील. पण त्याच्याऐवजी तुम्ही 1 चमचा समजा काळ्या मनुका घेतल्यात किंवा सुका अंजीर घेतलं किंवा पंकिन सीड घेतल्यात, तरीही तुम्हाला उत्तम प्रकारचे मिनरल्स मिळतील, तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल आणि तुमचा मूड नॉर्मलाइज व्हायला मदत होईल. तर असं अजिबातच नाहीये की फक्त आणि फक्त गोड पदार्थ खाऊनच मूड चांगला होणार आहे. तुम्ही खाण्यामध्ये मॉडिफिकेशन केली तरी तुमचा मूड चांगला व्हायला मदत होईल. आणि हे तर म्हणजे अवेलेबल असतातच आपल्याकडे, आपल्या घरामध्ये असतात. खजूर असतो. म्हणजे एक अशी खूप फेमस कविता आहे, प्रेमाचा गुलकंद. ही अत्र्यांचं विडंबन केलेलं आहे की प्रत्येक काय व्हॅलेंटाईन डेला वगैरे तो गुलाब देत असतो. आणि एक दिवशी असं होतं की ती एक अशी बाटली घेऊन येते आणि ती त्याला म्हणते की माझं लग्न ठरलंय, आणि मग ती त्याला एक बाटली सप्रेम गिफ्ट करते आणि ती असते गुलकंदाची, त्याने दिलेला गुलाबाचा. ओके, सो प्रेमाचा गुलकंद ही नाव आहे. मी असं म्हणेन की गुलकंद इज द बेस्ट मेडिसिन टू कंट्रोल युअर क्रॅम्प्स ड्युरिंग पिरियड्स. सो जेव्हा तुम्हाला माहितीये की तुमचं ओव्ह्युलेशन चालू झालंय, पिरियड्स यायच्या आधी 10 दिवसाची सुरुवात करताना तुम्ही एखादा चमचा गुलकंद खाल्लात तरी तुमचा ओव्हरऑल मूड सॅटिस्फाय व्हायला मदत होईल, तुमचे हॉर्मोन्स नीट काम करतील, थोडे थंडावा मिळायला मदत होईल. किती छान आहे, म्हणजे मस्त टिप आणि सगळ्यांच्या आवडीचं आहे गुलकंद म्हणजे. मस्त. सो मी असं ऐकलं होतं एका ठिकाणी की जेव्हा खरीच भूक लागते तेव्हाच जेवायचं. म्हणजे आपलं घरी कसं ठरलेलं टाइम असतं की 1:30 वाजले चला जेवूया, किंवा 1 ते 2 म्हणजे लंच टाइम आहे, सो त्यामध्येच जेवून घ्यायचं. रात्री सुद्धा 8 ते 9 मध्ये आपण जेवतो. पण खरंच जेव्हा भूक लागते तेव्हा जेवलं पाहिजे का आपलं रोजचं टायमिंग आहे की भूक नसताना पण 1:30 वाजता जेवायचं, रात्री पण 8-8:30 वाजले घड्याळात म्हणून जेवायचं? तर ते काय योग्य आणि काय अयोग्य त्याच्याबद्दल सांग. ओके, सो आपण विचार करतोय की भूक लागल्यावरच जेवायचं का वेळ ठरली आहे म्हणून जेवायचं? तर त्याच्या मागचं एक महत्वाची गोष्ट, आपल्याला माइंडफुल इटिंग करायचं आहे. माइंडफुल इटिंग म्हणजे राईट फूड ॲट राईट टाइम इन राईट कॉम्बिनेशन. ओके, तर हे जेव्हा आपण करतो तेव्हा बहुतेक वेळा आपण जर माइंडफुल असू तर आपण असं कुठलंच खाणं ओव्हर करणार नाही. ओके, सो म्हणजे आपल्याला समजा नाश्त्याच्या वेळेस आपण खूप जास्त खाल्लं कारण आपल्याला जिभेला आवडलं, सो वी आर लिस्निंग टू टंग रादर दॅन लिस्निंग टू गट. हे आपण जर उलटं करत असू तर ओव्हर इनटेक होणार आहे, एक्स्ट्रा कॅलरीज पोटात जाणार आहेत, ग्लायसेमिक लोड वाढणार आहे ज्याची शरीराला गरज नाहीये. सो माइंडफुल राहायचं आहे, पोर्शन साईज कंट्रोल करायचा आहे. एखादी गोष्ट खूप आवडली म्हणून ताव पण मारायचा नाहीये आणि उपाशी पण राहायचं नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक बॉडी क्लॉक आहे जे सेट आहे, सनराईज टू सनसेट. आणि बऱ्याच वेळा दुपारच्या कालावधीमध्ये गॅस्ट्रिक सिक्रेशन चांगल्या प्रकारे होत असतात, आणि ती जर आपण ओव्हरलुक केली आणि मग आपण भूक लागली म्हणून 4 वाजताचं जेवण केलं तर आपल्या पचन संस्थेवर त्याचा ताण येणार आहे आणि पचन चांगल्या प्रकारे होणार नाहीये. सो तुमचा ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे ठरलेल्या वेळांमध्ये करा, जेणेकरून तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगल्या प्रकारे काम करायला मदत करेल. आणि पोर्शन साईज कंट्रोल करा, कारण एखादी गोष्ट आवडली म्हणून खायची आहे का शरीराला त्याच्यामुळे पोषण मिळणार आहे म्हणून खायची आहे, हा विचार केला गेला पाहिजे. सो जेवणाच्या वेळा पाळणं आणि पोर्शन साईज कंट्रोल करणं ह्या दोन्ही गोष्टी तारेवरची कसरत जरी असल्या तरी करणं गरजेचं आहे. अशा वेळेस की ज्यावेळेस तुमच्या जेवणाच्या वेळा खूपच पुढे मागे होतात तर त्यावेळेस तुम्ही काहीतरी इझी, ज्या तुम्हाला हँडपिक म्हणू शकतो ना, असे पदार्थ तुम्ही खावेत. उदाहरणार्थ तुम्ही ताक घेऊ शकता, त्याचबरोबर तुम्ही पोळीचा किंवा भाजीचा असा पोळी भाजीचा रोल किंवा एखादं पराठा असा घेतलात की ज्याच्यामध्येच सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स आहेत, जे तुम्हाला पटकन हँडी असेल. एखादा चटणी पोळीचा रोल असेल, पराठ्याचा रोल असेल, किंवा तुम्ही योगर्ट किंवा दही खाऊ शकता की ते तुम्हाला खूप वेळ खायला लागणार नाहीये, तुमच्याकडे वेळ कमी आहे. बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की सॅलेडच्या बाबतीमध्ये की मला पेशंट्स पण असे म्हणतात की तुम्ही सांगताय रोज सॅलेड खायचं पण आम्हाला कापायला पण वेळ नाहीये. मी असं म्हणते कापू पण नका, स्वच्छ धुवून घेऊन जा आणि तुम्ही तुमचे न कापता पण तुम्ही ते खाऊ शकता. ज्याला कापायची पण गरज नाहीये, ज्याला काही फॅन्सी ड्रेसिंग ऍड करायची गरज नाहीये. जेव्हा आपण कच्ची भाजी समावेश करा म्हणून सांगतोय तेव्हा याचा अर्थ असा अजिबातच नाहीये की तुम्ही ड्रेसिंग वापरा. तुम्ही विदाऊट सॉल्ट ती कच्ची भाजी पण खाऊ शकता, विच इज इझी टू कॅरी, आणि तुम्ही ते आरामात संपवू शकता. ओके, आणि जर तुम्हाला माहिती आहे की तुमची मीटिंग खूपच वेळ लांबणार आहे तर तुम्ही नट्स अँड सीड्स कॅरी करा, जेणेकरून तुम्ही पटकन ती खाऊ शकाल.
शकाल. तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर उकडलेली अंड्यातलं पांढरं तुम्ही खाऊ शकता. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर मोडाली कडधान्य वाफवून खाऊ शकता, सोयाबीनचे चंक्स वाफवून खाऊ शकता, जे तुम्हाला प्रथिनं देतील. आणि काहीच न खाण्यापेक्षा काहीतरी योग्य थोड्या प्रमाणात खाणं हे तुमच्या पोटासाठी आणि तुमच्या तब्येतीसाठी खूपच चांगलं असणार. ऍक्च्युअल भूक आणि इमोशनल भूक यामध्ये काय फरक आहे? सो इमोशनल इटिंग किंवा ऍक्च्युअल भूक याच्यामध्ये बघायला गेलं ना तर एक असा डिफरन्स आहे की वेन एव्हर यू आर अंडर स्ट्रेस बॉडी इज गोइंग टू सिक्रेट लॉट ऑफ कॉर्टिसॉल हॉर्मोन. सो कॉर्टिसॉल हॉर्मोन तुम्हाला काय करतो की तुम्हाला तो लढाईसाठी आयदर फाईट ऑर फ्लाईट जी सिच्युएशन आहे त्यासाठी तुम्हाला तो तयार करतो. आणि तो जेव्हा सिक्रेट होतो तेव्हा खूप प्रमाणामध्ये फ्युएल पण शरीरामध्ये येतं, कारण का दॅट इज द बेस्ट एनर्जी सोर्स. तर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढायला लागतं आणि यू बिकम अलर्ट, प्रोएक्टिव्ह आणि म्हणून आणि प्रोडक्टिव्ह ऑल्सो. म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा स्ट्रेसमध्ये असता तेव्हा तुमचं काम चांगलंच होतं. ओके, हे त्याच्या मागचं कारण आहे. येस, हे त्याच्या मागचं महत्वाचं कारण आहे. ओके, सो हे होताना बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा जेव्हा ताण येतोय, रक्तातली साखर कमी जास्त होतीये, तेव्हा शरीर परत एकदा सिग्नल पाठवायला लागतं की अरे आपल्याला साखरेची गरज आहे, तर तुम्ही काहीतरी खा. ओके, तर अशा वेळेस आहारामध्ये लिक्विड म्हणजे स्पेशली ताक असेल, एखादं सूप असेल, कढण असेल, ह्याचा समावेश करायचा, नट्स अँड सीड्सचा समावेश करायचा, दही खायचं. बऱ्याच वेळा जेव्हा तुम्ही ताणतणावाखाली असता तेव्हा तुमचं गट डिस्टर्ब होतं, तर तुम्हाला आहारामध्ये योग्य प्रकारचे प्रोबायोटिक घेणं गरजेचं आहे. सो तुम्ही दही, ताक ह्याचा वापर करा, जे नॅचरल प्रोबायोटिक आहे, ज्याच्यामध्ये नॅचरल तुम्हाला लॅक्टोबॅसिलस मिळतील, जे तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप मदत करतील. तर हे छोटे बदल तुम्ही नक्की करू शकता. सो इमोशनल इटिंग म्हणजे तुम्हाला साखरेची गरज आहे म्हणून तुम्ही काहीतरी खाताय. आणि ऍक्च्युअल भूक म्हणजे काय, तुमचं स्टमक एम्प्टिंग झालेलं आहे, पोट रिकामं झालेलं आहे आणि म्हणून परत तुम्हाला नॅचरल रिसोर्स घ्यायची गरज आहे. तर मी असं म्हणेन की ऍड गुड अमाऊंट ऑफ फायबर. तुमच्या खाण्यामध्ये योग्य प्रकारचा चोथा असावा, जेणेकरून तुमचं स्टमक एम्प्टिंग डिले होईल आणि खूप रक्तातल्या साखरेचं प्रमाण कमी जास्त होणार नाही. आणि बऱ्याच वेळा असं होतं की लोक ह्या दृष्टीने विचार करतात आणि चोथा घेतात पण फॅट घेत नाही. योग्य प्रमाणात फॅट घेणं पण गरजेचं आहे, कारण का फॅट जे आहे जे तुम्हाला उष्मांक देईल, चांगल्या प्रकारच्या कॅलरीज देईल, पण अगेन विल हेल्प यू टू मेंटेन युअर शुगर्स फॉर लॉंग. सो चांगलं फॅट जे आहे याच्यामध्ये आपल्या रोजच्या जेवणामध्ये दाण्याचं कूट असेल, ओलं खोबरं असेल, सुकं खोबरं असेल, याचा वापर करायचा आहे, नट्स अँड सीडचा वापर करायचा आहे, जेणेकरून तुमच्या रक्तातली साखरेची पातळी मर्यादित राहील, मेंटेन राहील खूप कालावधीसाठी. फारच छान टिप दिली आहे तुम्ही. हे रोजच्या जेवणातला खरं गरजेचं असतात, आपल्याला माहिती नसतं. आपल्याकडे हे ट्रॅडिशनल जे काही पदार्थ आपण करतो, उदाहरणार्थ नाश्त्याचे पदार्थ, त्याच्यामध्ये पोहे असतील, उपमा असेल, आपण त्याच्यामध्ये काहीतरी मटार घालतोय, भाज्या घालतोय, सीझननुसार दाणे घालतोय, किंवा बटाटा, गाजर असतं, तर हे सगळे वाटाणे घालतात कोणी कोणी, काळे वाटाणे. तर आणि त्याच्यावर आपण खोबरं पिळतो, आपण त्याच्यावर कोथिंबीर घालतो, लिंबू पिळतो. दॅट इज ऍडिशनल अमाऊंट ऑफ फायबर. ओके, म्हणजे आपण, आणि मग बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की अरे फक्त प्रोसेस्ड फूड खाणंच गरजेचं आहे का, रेडीमेड सिरियल्सच खाणं गरजेचं का? अजिबात नाही. आपल्याकडची जी नॅचरल आपण आपल्या हॅबिटॅटमध्ये जे पदार्थ बनतात ट्रॅडिशनली, उदाहरणार्थ अगदी साधं उदाहरण म्हणजे मऊ भात आणि मेथकूट. ओके, सो मऊ भात, मेथकूट, त्याच्याबरोबर आपण तूप घालतो आणि दही घेतो. सो इट्स अ गुड कॉम्बिनेशन. त्याच्याबरोबर तुम्ही एखादी भाजी ऍड केलीत, त्याच्यामध्ये लाल भोपळा खिसून टाकला, दुधी भोपळा खिसून टाकलात, तरी फायबर मिळालं. किंवा दडपे पोहे आहेत किंवा नॉर्मल पोहे आहेत, त्याच्यावर आपण खोबरं घालतो. यू विल गेट गुड फायबर, गुड फॅट, विच इज गोइंग टू हेल्प यू फॉर बेटर नरिशमेंट. ह्या गोष्टी तर आपण वर्षानुवर्ष करत आलोय, पण या गोष्टी काही ना माहिती नसतात आपल्याला की यातून पण आपल्याला गुड अमाऊंट ऑफ फॅट्स किंवा प्रोटीन्सही मिळतं, आणि ते कॉम्बिनेशन केल्यावर ते बॅलन्स डाएट होतं. बरोबर, अगदी. म्हणजे फॅन्सी गोष्टी पण जेव्हा बघतो ना की आम्ही आमच्या आहारामध्ये रोज पीनट बटर घेतोय, पण सिरियल्स घेतोय, पण आपल्याकडची शेंगदाण्याची चटणी असेल किंवा खोबऱ्याची चटणी असेल, जवसाची चटणी असेल, कारळ्याची चटणी असेल, दे आर गोइंग टू गिव्ह अस गुड फॅट. करेक्ट. आणि चवीमध्ये बदल होईल, रुचीमध्ये बदल होईल, फायदा भरपूर होणार. मस्त. आजकाल स्ट्रेस, बोर्डम किंवा सॅडनेसमुळे ओव्हर इटिंग खूप खाण्यात येतं लोकांच्या, तर त्याच्यावर सोल्युशन म्हणून आपल्याला काय? सो ह्याच्यामध्ये आपण हॉल्टच्या बद्दल जाणून घेणार आहोत. हॉल्ट म्हणजे काय? H हंग्री, A अँग्री, L लोनली आणि T म्हणजे टायर्ड. तर ह्याचा आपण विचार करायचा आहे की आपण हॉल्टमध्ये अडकलो आहोत का, आपण तो खूप थकले आहोत का, खूप चिडलेले आहोत का, खूप एकटं फील करतोय का. म्हणजे हे सगळे इमोशनल आपण म्हणूया ट्रिगर्स आहेत की जे आपल्याला भुकेला
भुकेमध्ये कन्वर्ट करतात. हे काही जे काही आहे त्याचं रूपांतर कशामध्ये होतं की खूप उफाळून आलेली भूक आणि गोडाचं क्रेविंग. ओके, तर ह्याच्यासाठी एक म्हणजे माइंडफुल राहायचंय. प्रत्येक घास खाताना चावून चावून खायचा आहे. आपण जेवढ्या वेळा चावून खाऊ तेवढा आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळायला मदत होणार आहे. तेवढी लाळ मिसळली जाईल, तेवढं पचन चांगलं व्हायला मदत होईल. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला प्लेट साईज छोटा करायचा आहे, म्हणजे मोठ्या ताटाच्या ऐवजी आपण छोट्या ताटामध्ये वाढून घ्यायचे अन्न. तिसरी गोष्ट म्हणजे अन्नाकडे बघायचंय, अन्नामधले कलर्स बघायचे, टेक्स्चर्स बघायचे, त्याचा वास घ्यायचा आहे. ह्याच्यामुळे आपले पंचेंद्रिय जागृत होतील आणि जेव्हा पंचेंद्रिय जागृत होतात तेव्हा आपलं फूडशी कनेक्ट जो असतो तो अजून चांगल्या प्रकारे व्हायला मदत होतो आणि आपलं डायजेशन इम्प्रूव्ह व्हायला मदत होतो. तर हा बदल नक्की करायचा आहे. सो हॉल्ट हा आपण तपासून बघायचा आहे. म्हणजे आपण खूप थकलेले आहोत म्हणून खातोय, चिडलेले आहोत म्हणून खातोय, एकटं वाटतंय म्हणून खातोय का जनरल फॉर पासिंग टाइम खातोय, तर हे आपल्याला अंदाज येईल. अजून एक मला तुला सांगायचं आहे, हे जे इटिंग आहे ना, हे जेव्हा इमोशनल इटिंग म्हणतो ते इमोशनल इटिंग कधी कधी आनंदाच्या प्रसंगात पण होतो आणि हे आपल्या नकळत हे आपल्यावर बिंबवलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर सिनेमाला गेल्यानंतर आपण डोळ्यांनी बघतोय, कानांनी ऐकतोय, मेंदू त्याच्यावर विचार करतोय. मग मध्येच पॉपकॉर्न कुठून आला तो एवढा मोठा टब, आणि त्याच्यावर मार्केटिंग असं करतात की एका टबवर अजून एक टब फ्री. प्रचंड प्रमाणामध्ये मीठ, प्रचंड प्रमाणामध्ये आपण म्हणूयात की रिफाईंड फूड पोटात जाते. त्याच्याबरोबर कोला घेतला जातो, त्याच्याबरोबर अननेसेसरी कॉफी प्यायली जाते, गरज नाहीये. सगळं फूड तिथेच होतं. सो यू हॅव टू बी रिअली माइंडफुल अबाउट पोर्शन साईज. ओके, एक सर्व्हे होता की एका सो कॉल्ड बर्गर कंपनीने केला होता की त्यांनी म्हणजे मार्केटिंग कसं केलं बघा, की कमी पैशात मोठं पॅक मिळेल, फॅमिली पॅक, की त्याच्यामध्ये फ्राईज असतील, त्याच्यामध्ये कोला असेल, मोठा बर्गर असेल आणि एक गिफ्ट असेल. आणि त्याच्यामुळे काय झालं की सगळ्यांना वाटलं अरे आपल्याला कमी पैशात हे मिळतंय, पण आपला छोटा मुलगा ज्याची गरज भुकेची छोटी आहे त्याच्यावर आपण एवढा मोठा लोड टाकतोय ह्याचा विचारच केला गेला नाही. आणि त्याचं आता येणारं रूपांतर म्हणजे चाइल्डहुड ओबेसिटी. सो इमोशनल इटिंग आपण जेव्हा म्हणतोय तेव्हा हॉल्टचा नक्की विचार करायचा की आपण विचार करणार आहोत की आपण ह्या हंग्री, अँग्री किंवा लोनली या स्टेजमध्ये आहोत का, आणि मग खाणार आहोत आणि माइंडफुली खाणार आहोत. स्वतःच अनालिसिस आपल्याला करावं लागणार आहे. आता सणासुदीचे दिवस चालू होतात, तर त्यावेळेस गोड तर आपला अविभाज्य भाग आहे जेवणातला. सो कुठे बाहेर गेलं किंवा घरी सुद्धा जेवणात ते वाढल्यावर आपण कंट्रोल नाही करू शकत. सो त्यावेळेस काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? ओके, सो गोड खाताना अगदी आपण जेव्हा प्रसाद म्हणून एखादी गोष्ट घेत असतो ना, तर आपल्याकडे खूप छान प्रकारचे प्रसाद आहेत. म्हणजे आता अगदी गौरीचं उदाहरण घेतलं तर आपल्याकडे 16 प्रकारच्या भाज्या, 16 प्रकारच्या कोशिंबिरी असतात. तर इतक्या प्रकारची व्हरायटी ऑफ व्हेजिटेबल्स आपण खात असतो, भाज्यांचं प्रमाण इतकं वाढलेलं असतं. सो बऱ्याच वेळा असं होतं की आपण जेव्हा नैवेद्य म्हणतो ना तेव्हा तो नैवेद्यासारखाच खायचा हे अपेक्षित आहे. ओके, आणि बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये आपले जे वडीलधारी लोक असतात त्यावेळेस त्यांची शुगर वाढ जाते किंवा त्यांना खूप त्रास होतोय, बीपी शूट होते, असं दिसायला लागतं. ओके, तर एक महत्वाची गोष्ट, गोळ्या जर तुम्हाला काही चालू असतील तर त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही. ज्या वेळा दिलेल्या आहेत गोळ्यांच्या त्या पाळायच्या आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा की काही पूजा आहेत म्हणून उपास असतो भरलेला, मग पूजा होईपर्यंत काही खायचं नसतं, मग अशा वेळेस गोळी घेतली जात नाही, हे करायचं नाही. ओके, दुसरी गोष्ट, आपल्या जेवणामध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढवायचं. सो डाळी उसळी असतील, दही असेल, ताक असेल, पनीर असेल, ह्याचं सेवन करायचं जेणेकरून आपल्या प्रथिनांची गरज भागली जाईल. नट्स अँड सीडचा वापर करायचा. हे झाल्यानंतर गोडाचं खाणं आपण ऑटोमॅटिकली आपण कमी करू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे चोथा भरपूर खायचा. सो रफेज फळांच्या रूपामध्ये, कोशिंबिरीच्या रूपामध्ये, चटण्यांच्या रूपामध्ये आपण वाढवायचं आणि पोर्शन साईज कंट्रोल करायचं. ओके, सो हे बदल करायचं. या 3 गोष्टी जरी लक्षात ठेवल्या आपण तरी सणासुदीच्या वेळेस फार काही शुगर वाढली नसेल त्यानंतर किंवा ब्लड प्रेशर मध्ये म्हणजे त्यावेळेस एवढा काही फ्लक्च्युएशन होणार नाही. फारच छान आपलं फ्लो आपला छान राहिलाय शेवटपर्यंत, क्रेविंग्स आणि या सगळ्या गोष्टी. तर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना टॉप अशा 3 टिप्स कुठल्या की ज्यांनी आपला क्रेविंग कंट्रोल होईल आणि पोर्शन कंट्रोल सुद्धा होईल? ओके, एक म्हणजे तुमच्या जेवणाच्या वेळा पाळा.
डिहायड्रेशन होऊ देऊ नका. ओके. जेवणाची सुरुवात करताना तुम्ही जर कोशिंबीर सॅलड ह्यांनी केलीत तर यू विल गेट गुड फायबर दॅट विल हेल्प यू टू फील फुल. बरोबर. आणि स्टमक एम्प्टिंग डिले होईल. तर हा एक बदल करा. आणि प्रथिनं वाढवा. खाण्यामध्ये प्रथिनं खूप महत्वाची आहेत. सो तुम्ही प्राणीज प्रथिनं म्हणजे एग व्हाईट असेल, चिकन असेल, फिश असेल ह्याचा वापर करू शकता. किंवा व्हेजिटेरियन असाल तर दही असेल, पनीर असेल, डाळी असतील, उसळी असतील, किंवा सोयाबीन असेल, सोयाबीनचे काही प्रोडक्ट्स आहेत, टोफू आहे किंवा सोया चंक्स आहेत, ह्याचा वापर करू शकता. तर जेणेकरून तुमच्या आहारामध्ये योग्य प्रथिनं गेली की तुमचं फूड क्रेविंग कमी होणार. फूड क्रेविंग कमी होण्यासाठी आहारामध्ये योग्य प्रमाणात प्रथिनं आणि योग्य प्रमाणात फॅट असणं गरजेचं आहे. ओके. सो आपण साधा वरण भात जरी घेतला तरी वरण गेलं, वरणामध्ये योग्य प्रमाणामध्ये प्रथिनं गेलं, त्याच्यावर आपण तूप घेतलं जे गुड फॅट आहे, गुड फॉर युअर स्किन, गुड फॉर युअर इंटरनल ऑर्गन्स, गुड फॉर युअर गट हेल्थ, तर मल्टिपल फायदे होतात. तर आहारामध्ये योग्य प्रमाणात फायबर, योग्य प्रमाणात प्रथिनं आणि योग्य प्रमाणात फॅटचा वापर करणं अपेक्षित आहे. वा, फारच छान. सो थँक्यू सो मच. थँक्यू. आजच्या एपिसोडमध्ये आलात आणि छान मस्त माहिती आपल्या प्रेक्षकांबरोबर शेअर केली. खरंच आजच्या एपिसोडमधून क्रेविंग कंट्रोल आणि पोर्शन कंट्रोल, त्याचप्रमाणे माइंडफुल इटिंग काय असतं, इमोशनल हंगर किंवा या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्या प्रेक्षकांना नक्कीच माहिती मिळाली असेल. आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून कळवा. सो अवंती दामले यांचे मी सगळे डिटेल्स आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते. त्यांची इन्स्टाची लिंक, फेसबुकची लिंक आणि त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स. सो तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळा. आणि थँक्यू सो मच आजच्या एपिसोड आल्याबद्दल. मला ह्याच्यावर एक एंड करायचं आहे की बऱ्याच वेळा फूड ऑर्गॅझम असं म्हटलं जातं की एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर खूप छान वाटतं. ओके. तर ते छान वाटणं का आहे ते शोधून काढायचं. मग त्याच्यामध्ये जर प्रोसेस फूड इंटेक आहे का, त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये साखर, मीठ जातीये का हे बघायचं. आणि त्याच्यामध्ये बदल काय करता येतील हे बघायचं. सो फूड ऑर्गॅझम आपल्याला पाहिजे असेल तर जेवढं आपलं फूड कलरफुल असेल तेवढं आपल्याला डोळ्यांना छान वाटणार आहे. जेवढे फ्लेवर्स असतील तेवढं आपल्याला छान वाटणार आहे. तर अशा पद्धतीने छोटे छोटे बदल करायचे की फूड ऑर्गॅझम विल नॉट ओनली बिकॉज ऑफ शुगर. वा, मस्त, एकदम छान तुम्ही सांगितलं त्याबद्दल. थँक्यू सो मच. आतापर्यंत यू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा. धन्यवाद.